बातमी नवी मुंबईतून। नवी मुंबई पालिकेच्या महासभेत मोठा गोंधळ झाला। विरोधकांनी पालिका सभागृहात ठिय्या आंदोलन केलं। परिवहन समिती सदस्य निवडीवरून सभागृहात हा गदारोळ झाल्याचं समोर आलंय। कामकाज कायद्यानं होत नसल्याचा विरोधकांनी आरोप केलाय। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्या सोबत जोडल्यात। कविता, नवी मुंबई पालिकेमध्ये सुद्धा मोठा गोंधळ झालेला आहे। कामकाज कायद्यानुसार होत नाही असा विरोधकांनी आरोप केलेला आहे। नेमकं सत्य काय? नक्की जगदीश, 20 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई महानगरपालिकेची महासभा आयोजित करण्यात आली होती। उशीर झाल्यामुळे महासभा तहकूब करण्यात आली आणि आज जी आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तहकूब सभा जी आहे महासभा ही आयोजित केली होती आणि याच दरम्यान विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला भेटत आहेत। एकूणच आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन समितीची निवड होती आणि याच निवडीमध्ये जे आहे ते भाजपचे 12 सदस्य जे आहेत ते या समितीवरती निवडल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जे आहे ते ठिय्या आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला भेटलं आणि कायद्याने जे आहे ती ही निवड केली नसल्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी व्यक्त केल्या। तर कायद्यानुसारच आम्ही ही निवड प्रक्रिया राबवलेली आहे, त्यामुळे आम्ही कोणतेही चुकीचे काम केलेले नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती सभागृह नेते सागर नाईक यांनी दिलेली आपल्याला पाहायला भेटते। आणि नवी मुंबईच्या जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि ही नवी मुंबई माझ्या बापाचीच असल्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सभागृह नेते सागर नाईक यांनी व्यक्त केलेल्या आहेत। आणि एकूणच जर बघायला गेलं तर विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी देखील नवी मुंबई काय त्यांच्या बापाची आहे का अशा प्रकारचा उल्लेख केला होता। आणि आता जे आहे पुन्हा वार पलटवार होताना आपल्याला पाहायला भेटतात। एकूणच न्यायालयात विरोधी पक्ष जे आहेत सर्वच नगरसेवक जे आहेत ते न्यायालयात जाणार असल्याच्या प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी दिलेल्या आहे। न्यायालय आता यावरती काय निर्णय घेणार, या निवडीला स्थगिती देणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे, तर आपले सर्व प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद।